टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ये जो दिखाई दे रहा है ये सब इलीगल है, ये बाद में बनाया गया है। टोटल जमीन सिर्फ 1600 फुट दी है, दरगाह के लिए दी है, उसको छोड़कर जो भी है वो इलीगल है। अब यहाँ पर आपने आगे जो दिखाया 4 दुकान, एयर कंडीशन हॉल, अभी उसको पार्टी लगा दी मस्जिद की, तो ये सब इलीगल है। महापालिका ने 2023 में नोटिस दी, कुछ किया नहीं, तो 2025 में इन लोगों ने 2024 जुलाई में धमकी दी सोसाइटी को, पुलिस में जाने का नहीं, महापालिका में जाने का नहीं, हम पत्रे लगा रहे। ये जगह भी यहाँ पर नमाज पढ़ना चाहते हैं वो, और इसके लिए ये देखो ये पत्र दिया है सोसाइटी को। आज सोसाइटी के लोग भी अपने साथ है। 29/7/2024 का लेटर जिसमें लिखा है कि हजारों लोग नमाज पढ़ने आते हैं, हम यहाँ पर नमाज पढ़ना चाहते हैं। और दूसरी बात, ना भैया इन्होंने परमिशन नहीं दी तो वहां पर उनके गेट के सामने शनिवार को नमाज फुटपाथ पर शुक्रवार को पढ़ते हैं। और इसलिए मैंने कल पुलिस को चैलेंज किया, मैं कल आता हूं, कौन देखता हूं मैं फुटपाथ पे ग्रेट ईस्टर्न हाउसिंग सोसाइटी के गेट पर कौन नमाज पढ़ता है, मैं देखता हूं। श्यामराव हमारे पूर्व विधायक सोसायटी का कोई अगर आपके बाहर सर, जसं तुम्ही सांगितलं की 2 वर्षापासून कारवाई होत नाही, काही ह्याच्यामध्ये घोटाळा झाला असं तुम्हाला वाटतं? पैसे जे लेनदेन वगैरे याच्यात असं आहे की 2023 मध्ये नोटीस देण्यात आली। परवा महापालिकेचा अधिकारी, पोलीस अधिकारी समोर आम्ही भेट घेतली। महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर कारवाई करतोय, पण न्यायालयाने स्थगिती दिली आहे। महापालिकेचे जे नवीन वॉर्ड ऑफिसर आले, कोण अलका सत्साने या खोटं बोलल्या। अलका सत्सानेचा निर्देशाने ते इथे 4 इंजिनियरनी सगळ्यांच्या समोर, त्याचा व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहेत, की मानव अधिकार आयोगाने स्थगिती दिली आहे। मी महापालिका आयुक्त कार्यालयात आज सकाळी बोललो, अतिरिक्त महापालिका या अलका सथानाला ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे। आज कोणी महापालिकेचा अधिकारी आला नाहीये, कारण की परवा खोटं बोलल्या, स्थगिती दिली आहे। आणि मानव अधिकार आयोगाने, पोलीस हे अनधिकृत मस्जिद आहे, त्यांना आम्ही सांगितलं, महापालिकेने पत्र दिलं, सोसायटीने दिलं, त्यानंतर या पोलीस ऑफिसरनी गेल्या आठवड्यात त्यांना लाऊडस्पीकरची परमिशन दिली। आणि आता मला म्हणतात की आता त्यांनी भोंगे काढले, परमिशन का रद्द केली नाही आणि दिली कशी होती? सर, पालिका प्रशासन काय मेहरबान होतं असं तुम्हाला वाटतं? नाही, असं आहे की मुंबईत सर्रास या प्रकाराचे हे गोंधळ गडबड चालू आहे। लेन जिहादच्या नावाने जे जागा कब्जे करणं, अनधिकृत 2 झोपडे बांधायचे, नंतर हिरवा झेंडा लावायचा, आता याच्या विरोधात आम्ही मैदानात उतरलो आहे। ही तर फक्त सुरुवात आहे। उद्या दुपारच्या नंतर मी तुम्हाला असं एक दुसरं प्रकरण उद्या दुपारी 4 वाजता शिवाजीनगर पोलीस स्टेशन मानखुर्द येते। अलिबाग इथे ज्यावेळेस अनधिकृत बांधकाम झाले ते आपण हातोडा घेऊन पोहोचला होता, आता अशा प्रकारे इथे यात 15 दिवसात जर महापालिका आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्हाला इथे पण हातोडा घेऊन यावं लागणार। बाबा, उद्धव ठाकरेंनी लोकसभेत मत मिळवण्यासाठी मस्जिदीत जाऊन, त्या भिंडी बाजार, मोहम्मद अली रोड मध्ये जाऊन मराठीत भाषण नाही केली। अरविंद सावंत उर्दू मध्ये भाषण करत होते, हम मस्जिद का एफएसआई बड़ा कर देंगे। आता असं आहे की त्यांना जिवंत राहण्यासाठी जर अल्लाह मियाँचा सहारे द्यावं लागत असेल तर बाळासाहेब यांचं दुर्दैव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.